नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, नागपंचमीचा हा अत्यंत पावन सण केवळ नागदेवतेची पूजा करण्याचा दिवस नाही, तर हा असा एक दुर्मिळ योग आहे जेव्हा साक्षात शिवशंकर आणि आपल्या शेगावचे राया गजानन महाराज भक्तांच्या सर्व संकटांचे हरण करण्यासाठी सज्ज असतात. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्पदोष आहे का? आयुष्यात वारंवार कामे अडकतात, स्वप्नात सर्प दिसतात किंवा सतत कसली ना कसली आकारण भीती वाटत राहते. नागपंचमीच्या दिवशी लोक महागड्या पूजा करतात, दूरवरच्या मंदिरात जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, श्री गजानन विजय ग्रंथाच्या परंपरेनुसार नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही गजानन महाराजांसमोर हा एक सोपा आणि सिद्ध उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील जन्माजन्माचा कालसर्पदोष, राहू केतूचा प्रभाव आणि सर्पभय एका क्षणात भस्मसात होऊ शकते. गजानन महाराजांनी स्वतः जिवंत नागाला गळ्यात धारण करून जगाला दाखवून दिले होते की निसर्गातील आणि पत्रिकेतील सर्व विषारी शक्ती त्यांच्या आज्ञेत असतात. हा एक उपाय नक्की कोणता आहे, पूजा कशी करावी आणि नागपंचमीच्या दिवशी नक्की कोणत्या मंत्राचा जप केल्याने महाराजांचे अभय कवच आपल्याला प्राप्त होते, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर उलगडणार आहोत. नागपंचमीला कालसर्पदोष मुक्तीसाठी करायचा एक अत्यंत प्रभावी आणि अचूक उपाय. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करू इच्छिता आणि महाराजांचा आशीर्वाद मिळवू इच्छिता तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. भक्तांनो, प्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की कालसर्पदोष किंवा सर्पभय नक्की काय असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह येतात तेव्हा कालसर्पयोग तयार होतो. व्यक्ती जितकी मेहनत करते तितके यश त्याला मिळत नाही. यशाच्या अगदी जवळ जाऊन काम बिघडते. रात्री झोपेत वारंवार सर्प दिसणे किंवा उंचीवरून खाली पडल्यासारखे वाटणे, घरात आकारण कटकटी होणे, आजारपण ठाण मांडून बसणे आणि आर्थिक चणचण भासणे, मनामध्ये सतत एक अज्ञान भीती किंवा दडपण राहणे. अनेक भक्त या दोषामुळे अत्यंत चिंताग्रस्त होतात. पण भक्तांनो, घाबरण्याचे मुळीच कारण नाही, कारण आपल्या शेगावच्या गजानन महाराजांची संपूर्ण जगाला दाखवून देणारी ही कथा आहे. जो भक्त ईश्वराच्या आणि सद्गुरूंच्या चरणी लीन होतो त्याला जगातील कोणत्याही दोषाची किंवा ग्रहांची भीती उरत नाही. भक्तांनो, गजानन महाराज हे साक्षात महादेवाचेच अवतार मानले गेले आहे. नागपंचमीच्या दिवशी जेव्हा शेगावात अवतार रूपात वावरत होते तेव्हा त्यांनी एका भयंकर क्रुद्ध नागाला शांत करून आपल्या गळात गुंडाळले होते. महाराजांनी त्या दिवशी सिद्ध केले की सर्पाचे विष आणि पत्रिकेतील कालसर्पदोषाचे विष हे दोन्ही सद्गुरूंच्या एका कृपादृष्टीने नष्ट होऊ शकते. नागपंचमीचा काळा हा दिवस असतो जेव्हा शिव आणि गजानन तत्व भूतलावर प्रचंड प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी जर आपण भक्तिभावाने महाराजांसमोर संकल्प करून एक विशेष पूजा उपाय केला तर त्याचा प्रभाव 100 पटीने वाढतो. भक्तांनो, आता अत्यंत काळजीपूर्वक ऐका. नागपंचमीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे. उपाय करण्याची वेळ कोणती? नागपंचमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी हा उपाय करावा. साहित्य: एक लहान
तांब्या शुद्ध पाण्याने भरलेला, 1 गाईच्या तुपाचा चमचा, 5 दुर्वा आणि 1 बेलपत्र, 1 रुपयाचे नाणे व थोडेसे काळे तीळ. नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवरात श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेसमोर आणि शिवपिंडासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी भरा आणि त्यात 5 दुर्वा टाका. हा तांब्या महाराजांच्या आणि शिवपिंडीच्या समोर ठेवा. आता महाराजांसमोर बसून डोळे मिटा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. गणगण गणात बोते 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर महाराजांना प्रार्थना करा. हे गजाननराया, माझ्या आयुष्यातील व कुटुंबातील सर्व सर्पभय, कालसर्प दोष व राहू केतूचा त्रास दूर करा. पूजेनंतर ते जल घरातील सर्व कोपऱ्यात शिंपडा आणि उरलेले जल झाडाला किंवा तुळशीला सोडून पिंपळाला अर्पण करा. नाणे देवघरात ठेवा. भक्तांनो, हा अतिशय सोपा पण श्री गजानन विजय परंपरेतील अत्यंत भक्तिशाली उपाय आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता आणि दोषांचा प्रभाव क्षणात नष्ट होतो. ज्या भक्तांनी नागपंचमीला पूर्ण श्रद्धेने उपाय केला त्यांना आपल्या आयुष्यात अद्भुत बदल अनुभवायला मिळाले. अडकलेली कामे मार्गी लागली, घरात आजारपण पळून गेले आणि स्वप्नातील भयावह दृश्ये थांबतात. लक्षात ठेवा भक्तांनो, उपयोगापेक्षा तुमचा भाव सर्वात महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय करता तेव्हा स्वतः महाराज तुमच्या रक्षणासाठी उभे राहतात. भक्तांनो, या येणाऱ्या नागपंचमीला गजानन महाराजांसमोर हा सोपा उपाय नक्की करा आणि आपल्या शेगाव दरबारच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा नागपंचमी विशेष उपाय आणि कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा हर हर महादेव आणि गणगण गणात बोते. हा पावन व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व भक्तांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.